नगर जिल्ह्यातल्या कौमार्याच्या परीक्षेमध्ये नापास झाल्यानं लग्न नाकारणाऱ्या नवऱ्या मुलानं आता मुलीला परत आणण्याची तयारी केली आहे। मुलगा मुलीला आणण्यासाठी तिच्या गावी जात असल्याची माहिती आता पुढे येतेय। नगर जिल्ह्यामध्ये नुकतंच लग्न झालेल्या मुलीची कौमार्याची परीक्षा घेण्याची एक संतापजनक कृती जात पंचायतीने केली। या कौमार्याच्या परीक्षेमध्ये ती मुलगी नापास झाली आणि म्हणून तिला झिडकारण्यात आलं। जात पंचायतीने तिला कौमार्याच्या परीक्षेमध्ये नापास ठरवलं। त्यानंतर तिच्या अंगावरचे सगळे दागिने घेऊन लग्न मोडून नवऱ्या मुलाकडचे लोक निघून गेले। आता मीडियाचा दबाव आला आणि त्यामुळे महिला आयोग आणि सरकारने तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली आणि अखेर मुलीला नाकारणारा तो नवरा मुलगा आता तिला पुन्हा घरी आणण्यासाठी तयार झालाय आणि मुलीला घरी आणण्यासाठी हा मुलगा रवाना देखील झाल्याचं कळतंय। मीडियाचा दबाव, सरकारी कारवाईचा बडगा त्याच्या अंगाशी आलाय आणि त्यामुळे तो मुलीला आता परत आणायला चाललाय। कौमार्य सिद्ध न झाल्यामुळे या मुलीवर बहिष्कार टाकला होता, लग्न नाकारलं होतं आणि आता हा मुलगा, मुलीला नाकारणारा हा मुलगा पुन्हा एकदा या मुलीला घरी आणण्यासाठी चाललेला आहे, तो रवाना झालेला आहे। अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक अशी माहिती ही खरं तर घटना घडली होती। मात्र आता सगळ्या दबावामुळे हा मुलगा त्या मुलीला परत आणण्यासाठी चालला असल्याचं कळतंय। महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी झी मीडियाकडे फोनवरून याबाबत काय प्रतिक्रिया दिली ती आपण ऐकूया। झाला प्रकार अतिशय खेदजनक आहे, अतिशय निंदाजनक आहे। अशा प्रकारे एखाद्या मुलीला म्हणजे तिच्या स्त्री स्वातंत्र्यावर आणि तिच्यावर असणाऱ्या विश्वासार्हतेवर प्रश्न उठवणं हे समाजाला हे अधिकार नाहीत। अशा प्रकारच्या प्रवृत्ती जर म्हणजे वेग घ्यायला लागल्या तर याच्यामुळे आपल्याला मला वाटतं समाजामधलं स्वास्थ्य खराब होईल। तर या गोष्टीचा मी तीव्र निषेध करते एक महिला म्हणून, सरकारचा घटक म्हणून या गोष्टीवर कडक कारवाई करण्याचा आम्ही निर्णय घेऊ। मी महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही तसे आदेश दिलेले आहेत। संबंधित एसपीला बोलून त्या पूर्ण प्रकाराचा अहवाल मागवून या गोष्टीवर कडक कारवाई केली पाहिजे आणि याबद्दलचे नियम आता कुठेतरी शासनाने घालून दिले पाहिजे की या पंचायतींच्या अधिकारांच्या मर्यादा काय आणि त्यांनी त्या मर्यादेत राहिलं नाही तर काय होईल याच्याबद्दलचे आता कुठेतरी नियम करण्याची वेळ आलेली आहे। प्रतिक्रिया आणि एकंदरीतच सरकारचा मीडियाचा दबाव आणि सरकारने आता कडक पावलं उचलली आहेत आणि यानंतर आता जी बातमी कळते ती महत्त्वाची, ती म्हणजे या मुलीला नाकारणारा जो मुलगा होता तो आता तिला आणण्यासाठी परत एकदा चाललेला आहे। एकंदरीतच या सगळ्या दबावामुळे त्याला पश्चाताप झालाय का असंच आता एकंदरीत चित्र दिसते। तर जात पंचायतीनं ही कौमार्याची परीक्षा घेतली होती, मात्र हे संपूर्ण हा मुलगा नाकारू शकत होता, मात्र त्यानं त्यावेळी ते केलं नाही। तर इकडे लग्न होताच त्या मुलीच्या या कौमार्याच्या परीक्षेच्या फरमानाचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवलाय। आमच्या परीक्षा ठाई ठाई प्रत्येक पावली तुम्ही घेताय। आता आम्ही प्रश्नांना उत्तर देणार नसू, आता मी प्रश्न विचारणार आहोत की बाबा रे माझ्या शुचितेचा प्रश्न आहे तर तू शुद्ध आहेस का। मला माहिती आहे माझ्या मनात आलेला हा प्रश्न त्या मुलीला आपल्या नवऱ्याला विचारणं खूप अवघड आहे, पण मी जे सुरुवातीला म्हटलं तसं शासनाने काय करायला पाहिजे, संघटनांनी काय करायला पाहिजे, मुलींनी आणि मुख्यतः मुलीला जो सपोर्ट ग्रुप आहे, तिचं कुटुंब आहे, त्यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालायला पाहिजे। या बाबतीमध्ये जो कायदा झालेला आहे त्याच्या अनुषंगाने जात पंचायत ही कुठल्याही स्त्रीच्या आणि पुरुषाच्या आयुष्यावर आणि कुटुंबाच्या आयुष्यावर जगण्यावर किती काळ हुकूमत चालवणार, म्हणजे जसं त्यांना बहिष्कृत करणं चुकीचं आहे तसं या प्रकारचे नियम मुलीला लावणं आणि परीक्षा घेणं हे निखालच चुकीचं आहे आणि म्हणून या गोष्टीचा तीव्र निषेध करते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।